नमस्कार मित्रांनो, कंबळी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अन्नपूर्णा मॅडम आणि बाबा आणि राजन एका खोलीत बसलेले असतात. त्यानंतर अन्नपूर्णा मॅडम बाबांना म्हणते की हा अंगारा राजनने देवीच्या मंदिरातून आणलेला आहे आणि मी तुम्हाला लावायला घेते. आणि जसाही अंगारा बाबाच्या कपाळावर टीका देते त्यावेळेस बाबाचे हातपाय हे हलायला लागतात आणि बाबांना आता पूर्णपणे होश आणि शुद्ध आलेले असते. त्यानंतर हा चमत्कारच घडलेला पाहून सर्वजण राजन आणि अन्नपूर्णाला विश्वासच बसत नाही. अन्नपूर्णा जोरजोरात राजांना ओढून सांगते की हे बघ, ते आता हातपाय हलवत आहेत, त्यांना पूर्णपणे होश आलेला आहे. त्यानंतर सर्वजण दोघेजण खूप खुश असतात. त्यानंतर आई म्हणते की हे बघ राजन, तू आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना कॉल कर आणि हा सर्व प्रकार त्यांना घडून गेलेला आहे तो त्यांना पूर्णपणे समजावून सांग आणि त्यांना इकडे आपल्या घरी बोलव. त्यानंतर राजन डॉक्टरांना आपल्या घरी बोलून घेतो. त्यानंतर डॉक्टर आल्यानंतर डॉक्टर म्हणतात की हा खूप चमत्कारच म्हणा, सायन्समध्ये याला तर चमत्कारच आम्ही म्हणतो, असं ते बोलत असतात. आणि म्हणतात की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, एकदा ह्या गोष्टी जर एखाद्या माणसाला होश यायचा तर तो पटकन येऊ शकतो आणि तो यांच्या बाबतीत तो घडलेला आहे आणि त्यांना होश आता पूर्णपणे आलेला आहे. आता तुम्ही यांना पहिल्यासारखं व्हीलचेअरवर बसून बाहेर फेरफटका मारण्यासाठी फिरवू शकता आणि बाहेरच्या खेळत्या वातावरणात ते एकदम आनंदी आणि हेल्दी पण राहतील. त्यानंतर राजनला आई म्हणते की आता डॉक्टरांना तू सोडून दे. त्यानंतर राजन आता सोडून आलेला असतो. त्यानंतर आता बाबाला व्हीलचेअरवर बसून ते घरामध्ये फेरफटका मारत असतात. मात्र तेवढ्यात तेथे ग्लॅनी आजी आणि रागिनी येते आणि बघताच काय, बाबाला हा चमत्कार बाबासोबत घडलेला पाहून त्यांचे खूपच ते आश्चर्यचकित होतात की हा म्हातारडा पुन्हा एकदा पहिल्यासारखे आता चालणार फिरणार असं त्यांना वाटायला लागतं. त्यानंतर तेथे ग्लॅनी आजी रागिनी त्यांना विचारतात की आता दादा हा पूर्णपणे बरा झाला आहे. त्यानंतर राजन म्हणतो की हां, डॉक्टरनं तर सांगितलं आहे आता बाबा हा बरा झालेला आहे. ग्लॅनी आजीला आता प्रश्न पडतो की हा म्हातारा काय बोलायला लागला काय, माझ्या बाबतीत त्यानं सर्व सत्य सांगून दिलं तर अवघडच होईल. त्यानंतर ग्लॅनी आजी म्हणते की आता तो बोलतसुद्धा आहेत का. त्यानंतर राजन म्हणतो की नाही, मात्र डॉक्टरने सल्ला दिला आहे की ते लवकरच बोलायला पण लागतील. आता ग्लॅनी आजीला पूर्णपणे ग्लॅनी आजी शॉकमध्ये गेलेली असते, कारण की हा जर म्हातारा बोलायला लागला तर याच्या तोंडून जे शब्द फुटतील त्यामुळे माझं काय आता घरामध्ये टिकणं काय निभावणार नाही असं तिला वाटायला लागतं. त्यानंतर इकडे कंबळीचं कॉलेज हे सुटलेलं असतं. कंबळी आणि लिंगी आता कॉलेजवरून घरी त्यांच्या हॉस्टेलवर जात असतात. मात्र कंबळीला तिचे आई असल्याचा भास एका व्यक्तीवर होतो. त्यानंतर ती त्यांच्या पाठलाग करत असते. लिंगी म्हणते की अगं कंबळे, काय करत आहेस तू हे. मात्र कंबळी आई आई असा आवाज मारून त्यांच्या पाठीमागे जात असते आणि तेवढ्यात त्यांना हात लावते आणि म्हणते की आई असं करते. त्यानंतर ती व्यक्ती तिची आई नसून दुसरीच कुठली तरी पर्सन असते. त्यानंतर आता लिंगी कंबळीला म्हणते की हे बघ कंबळी, तुला असं का वाटत आहे. कंबळी म्हणते की मला सातत्यानं माझ्या आईचे भास होत आहेत असं ती बोलत असते आणि का होत आहेत हे मला अजूनही कळत नाही असं लिंगीला ती सांगते. त्यानंतर इकडे आता राजन म्हणजे अन्नपूर्णाच्या घरी पोलीस आलेले असतात आणि बाबा पण त्या व्हीलचेअरवर बसलेले असतात आणि या बाबाला व्हीलचेअरवर बसून आणि पोलीसवाल्यांना येऊन या ग्लॅनी आजी आणि रागिनी खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. पोलीसवाले त्या ठिकाणी म्हणतात, ग्लॅनी आजीला म्हणतात की हे बघा, आता अन्नपूर्णा मॅडम मी तुमच्या घरी आलेलो आहे कारण की आमच्या समोर एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आमच्या हाती लागली आणि ती मी तुम्हाला पर्सनल या ठिकाणी शेअर करण्यासाठी आलेलो आहे. त्यानंतर पोलीसवाले म्हणतात की ती गोष्ट मी तुम्हाला इथं सर्वांसमोर बोलू का एकट्यात आपल्याला बोलायचं आहे. त्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणते की नाही नाही, तुम्ही सर्वांसमोर बोला, इथं काही अडचण नाही. त्यानंतर पोलीसवाले म्हणतात की जी पण तुमची जी व्यक्ती होती जी व्हीलचेअरवर बसून बाबांना बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेली होती ती बाहेरची कुठलीही व्यक्ती नसून ती तुमच्या घराच्या आतली आहे. मात्र तुमच्या नौकरावर आम्ही पूछताछ केली तर तो नौकर नाही निघाला, म्हणजे ती तुमच्या घरातली व्यक्ती आहे. त्यानंतर अन्नपूर्णा म्हणतात की तुम्हाला काय पोलीसवाले सर, तुम्हाला जे पण काय स्पष्टपणे सांगायचं आहे ते सांगून द्या. त्यानंतर ते म्हणतात की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही ग्लॅनी आहे असं त्या ठिकाणी बोलत असतात. मात्र हे सांगत असताना आता खूपच अन्नपूर्णा आजीला धोका बसतो. त्यानंतर तिच्यावर सर्व हा आळ आल्यानंतर ती म्हणते की मी बाहेर तर घेऊन गेले होते, मी हे ॲक्सेप्ट करते, मात्र तिथून पुढे काय झालं हे मला माहीत नाही, कारण की मला एक काम आलं होतं आणि मी ती व्हीलचेअर तिथं सोडले आणि मी बाहेर माझं काम करण्यासाठी गेले. त्यानंतर अन्नपूर्णा मॅडम खूपच चिडलेल्या होत्या. अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की मला वाटलंच होतं हे सर्व कार्य तुझंच असणार आहे, कारण की तूच आमच्या सर्वांच्या विरोधात आणि आम्हाला मारण्याच्या विरोधात बसलेली आहे. आणि त्यानंतर पूर्ण आजी मॅडम उठून तिच्याजवळ जातात आणि म्हणतात की आता एक ताडकन तुझ्या कानाखालीशी मला मारावशी वाटते, कारण की तू जे पण घातपात घडून आणलेला आहे ते खूपच वाईट आणि कृत्य दर्जाचं केलेलं आहे आणि आता तू चालती हो आमच्या घरातून असं बोलत असतात.
त्यानंतर ती ग्लॅनी आजी पोलीसवाल्यांकडे जाते आणि म्हणते की हे बघा सर, तुम्हाला फिक्स माहीत आहे का की ती व्यक्ती मीच होते, कारण की मी फक्त व्हीलचेअरवर बाहेर घेऊन त्यांना गेले होते, मात्र त्यांच्यासमोर नंतर काय प्रोसेस झाली हे मला माहिती नाही आणि तुम्ही असं फिक्सपणे ठामपणे कसं काय सांगू शकता. त्यानंतर पोलीसवाले म्हणतात की हां, हे तर बरोबर आहे, आम्ही असू पण शकते आणि नसू पण शकते, कारण की या गोष्टीचा पुढचा पाठपुरावा आम्ही केलेला नाही, कारण की CCTVमध्ये तर तुम्ही आम्हाला बाहेर नेताना दिसले, मात्र त्यानंतर त्यांचा ॲक्सिडेंट कसा झाला हे अद्यापही आम्हाला कळलेलं नाही, मात्र बाहेर घेऊन जाणारी व्यक्ती तुम्हीच आहे, असं ते त्यांना बोलत असतात. त्यानंतर आजी आता खूपच जोडलेले असते. त्यानंतर अन्नपूर्णा म्हणते की हे बघ, काही पण करून मी तुला आता घराच्या बाहेर हे करणार आहे आणि पोलीसवाले जे पण बोलतो त्याचा सर्व अर्थ मला पाठपुरावा कळतो आहे आणि तू मला काही त्याचा अर्थ सांगण्याची गरज नाही. आता ग्लॅनीजीच्या हाताला तिने फरफरत ओढत नेलेलं असतं आणि घराच्या बाहेर तिला ढकलून दिलेलं असतं आणि म्हणते की अन्नपूर्णा मॅडम त्यांना म्हणतात की हे बघ, तुला जर वाटतं ना तू निर्दोष आहे, याचा जा बाहेर जाऊन आणि एक पुरावा घेऊन ये आणि तो पुरावा मला दाखव, त्यानंतरच तू निर्दोष असल्याचं मी कबूल करेल, असं तिनं सांगितलेलं असतं. त्यानंतर कमळीने इकडे ऋषीला फोन केलेला असतं. ऋषी तिथे आल्यानंतर म्हणतो की ऋषी कमळीला म्हणतो, तू मला एवढ्या अर्जंट इथे कशासाठी बोलवलं आहे. त्यानंतर कमळी म्हणतो की ऋषी सर, मला काही हे पटत नाही, कारण की माझी आई जिवंत असल्याचे मला भास होत आहेत. आणि त्यानंतर ऋषी म्हणतो की हे काय कमळे बोलतेस तू, कारण की अंत्यविद्या ह्या कर्तव्यास ते जे तुझ्या आईचं सामान होतं ते तू चेक करून घेतलं होतं आणि पोलीसवाल्यांनी तपास केल्यानंतर पण तुला माहीतच होतं ना ही तुझीच आई आहे, तर तुला असं काय वाटतं. त्यानंतर कमळ म्हणते की ते मला काही माहीत नाही, मात्र आपण पुन्हा एकदा फेरबदल करून या ठिकाणी पुन्हा तपास सुरू करायचा, असं ते बोलत असतो. ऋषी म्हणतो की हां, मी तर तसं करतो तुझ्यासाठी, आणि आता पोलीसवाला माझे एक मित्र आहेत, त्यांच्याशी चौकशी करूया आणि त्यांना भेटायला पण जाऊया आणि त्या गोष्टीचा पुन्हा एकदा पाठपुरावा आपण करून बघूया, असं ऋषी कमळीला बोलतो आणि ते दोघे तिथून निघून जात असतात. त्यानंतर इकडे राजन आणि अन्नपूर्णा मॅडम देवीजवळ प्रार्थना करतात आणि म्हणतात की आई, तू आमच्या नवसाला पावली आहेस आणि त्या बाबांना बरं केलं आहेस, असं ते प्रार्थना दोघेही करत असतात. त्यानंतर तेवढ्यात तेथे अनिका आणि रागिनी येतात आणि त्यानंतर ते बोलतात की हे बघा, तुम्ही अन्नपूर्णा मॅडम, तुम्ही असं नका करू, कारण की आता ती कामिनी की मॅडम आता कसं जाईल आणि कुठे जाईल असं ते विचारत असतात. अंधार खूप झालेला आहे, तिला आतमध्ये घ्या, असं टोकाचे पाऊल तुम्ही उचलू नका. त्यानंतर अन्नपूर्णा म्हणतात की तुम्ही दोघेही मला काही सांगू नका, मला माहीत आहे काय निर्णय घेतला आहे ते, आणि मी तिच्यासोबत तिच्या प्रत्येक चुका हा पुढून आता या अगोदर पोटात घातलेला आहे, मात्र आता मी तिला माफ करणार नाही. तिने खूप मोठी चूक केली आहे आणि आता तिची शिक्षा तिला भेटलीच पाहिजे. त्यानंतर अनिका म्हणते की ग्लॅनी आजी खूप व्यवस्थित आहे, तू तिला नको ना असं करू, असं ते बोलत असतात. आणि काय ते तुम्ही ते असं बंडू काहीतरी म्हणत असते, मात्र रागिनी म्हणते की बंडू नाही बंधू, असं ते सांगते. त्यानंतर अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की मला माहीत आहे तुझ्या ग्लॅनी आजीचे जे पण काय आहे ते कामं ते तुला दिसत नसतील, मात्र मला ते सर्व स्पष्टपणे दिसतात आणि तिची शिक्षा आता तिला देणारच आहे आणि मी तिला काय करायचं आहे ते करू दे, मी तिला काही पण झालं तर कुठल्याही हालतीत आता घरामध्ये घेणारच नाही, असं अन्नपूर्णा मॅडम या विचारांवर ठाम असतात. त्यानंतर अन्नपूर्णा मॅडम राजनला म्हणतात की उद्या साई भंडारामध्ये आपण यांच्या अन्नदान करूया, असं ते बोलत असतात. राजन म्हणतो की हां आई, मी याची तयारी आत्तापासून तयारीला लागतो. त्यानंतर अन्नपूर्णा मॅडम तिथून निघून जातात आणि राजन पण निघून जातो. त्यानंतर इकडे कामिकी स्वतःच्या मनाला विचारत असते आणि बोलत असते, हो मी तुझ्या नवऱ्याला ढकलून दिला आहे, अन्नपूर्णा मॅडमच्या नवऱ्याला ढकलून दिला आहे, असं ती बोलत असते. एकदा नाही दोनदा ढकलून दिलं आहे, कारण की त्या म्हाताऱ्याने माझ्यासोबत तसं काही कृत्यच केलं होतं, कारण की त्याचा हात खूप चालायला लागला होता आणि त्याने माझ्या कानाखाली मारली होती आणि त्याचा बदला म्हणून आणि मी ह्या गोष्टी केल्या आहेत. नाही तर तो म्हातारा जर तुमच्यासमोर माझं सत्य जर बोललं असतं तर ते तुम्ही पचवू नाही शकला असता आणि मला तुम्ही त्या ठिकाणी खूप दोष दिला असता, असं ते बोलत असतात. मात्र हे सांगत असताना तेवढे तिथे राधिकी येते आणि मग ती राधिकीने आता तिच्यासाठी जेवण आणलेलं असतं. त्यानंतर म्हणते की कामिकी, तुम्ही हे जेवण करून घ्या, आणि तू जर म्हणले नाही ना आई, काय अगोदर पहिले पोटात अन्न गेलं तर दिमाग हा काम करायला लागतो, त्यामुळे तू हे जेवण करून घे. त्यानंतर ती आजी म्हणते की नाही मला नाही जेवायचं, कारण की आता मला तर तिने बाहेर काढलं आहे, जोपर्यंत मी तिला घराच्या बाहेर नाही काढत तोपर्यंत मी काही जेवणार नाही. त्यानंतर रागिनी म्हणते की मी राजन सर आणि ते अन्नपूर्णा मॅडमला लपवून एवढं जेवण तुझ्यासाठी आणलं आहे आणि तू याला इन्कार कसं करतेस, असं ते बोलत असतात. मात्र हे बोलत असताना तेवढ्यात आता आजी
हातातलं टात रागीच्या घेते आणि घास खायला लागते. तेवढ्यात तेथे अन्नपूर्णा मॅडम येतात आणि म्हणतात की हे बघ रागिनी, तू तिच्या प्रेमापोटी करत आहे, मात्र तिची या घरची अन्न खाण्याची सुद्धा लायकी नाही. आणि म्हणते की आमच्या घराच्या आसपासही तू फिरकू नको. ते ठेवतो ताट खाली आणि तिच्या हातातला तो ताट खाली ठेवायला लावते आणि म्हणते की इथून तू आता चालती हो सरळ, असं तिला बोलत असते. आणि तिला तिथून हाकलून दिल्यानंतर आता ती पूर्णपणे इकडे रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी म्हणून असं रस्त्याच्या वन भटकत असता. त्यानंतर कामिकी असं फिरत असताना ती स्वतःलाच बोलत असते, या अन्नपूर्णाला काय वाटतं, एका म्हाताऱ्या माणसाला असं बाहेर रस्त्यावरती भटकायला लावते, अन्नाचा घास तोंडात न जाता ते नाही सरळ ते ताट खाली ठेवायला लावते. एवढी हिची हिंमत कशी का होते. आणि घराबाहेर असं हाकलून मला हिला काय साहेब भंडारा करायचं म्हणा, घरातले जी वृद्ध माणसं आहेत त्यांना व्यवस्थित वागणूक देत नाही आणि काय तर आता भंडारा करणार म्हणे. आणि ती मनातल्या मनात म्हणते की आता हिने भंडारा करूनच दाखवा, नाही त्या अन्नाचं मी विषामध्ये रूपांतर केलं ना तर नावाची मी पण कामिनी नाही. आता कामिनी ठरवलेलं असतं जे पण अन्नपूर्णा मॅडम भंडारा करणार आहेत, आता त्या भंडाऱ्यामध्ये पूर्णपणे ती विष घालून देण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आता कमळी आणि ऋषी इकडे पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर ऋषीचा जे पण पोलीसमध्ये काम करणारा मित्र असतो तो म्हणतो की त्याने रिपोर्ट आणून दिलेला असता. त्या रिपोर्ट घेतल्यानंतर तेव्हा कमळी रिपोर्ट वाचायला लागते आणि त्या रिपोर्टमध्ये साफ लिहिलेलं असतं जी पण बॉडी भेटलेली आहे त्या बॉडीचं वय हे 60 वर्ष असतं. आणि ते रिपोर्ट त्यामध्ये त्या बॉडीचा मृत्यू हा नदीमध्ये पडून पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला असतो. कमळी म्हणते की ही माझी आई असू शकत नाही, आपल्याच्यानं ऋषी सर खूप मोठी चूक झालेली आहे आणि ती आपण तेव्हाच सॉल्व करायला पाहिजे होती, मात्र आता आपण ही खूप मोठी चुकी करून बसलेलो आहे. त्यानंतर कमळी म्हणते की पोलीसवाल्यांनी ह्या सर्व गोष्टी तिथे DNA चेक करायला पाहिजे होता आणि बॉडीचा जे पण सर्व काही आहे गोष्टी त्याने चेक पोस्टमॉर्टम व्यवस्थितरित्या केलेलं नाही. त्यानंतर तो तिथे ऋषीचा जो पण पोलीसवाला मित्र असतो तो म्हणतो की अहो ह्या बॉडी ही गावामध्ये भेटलेली आहे आणि गावामधल्या पोलीस स्टेशनला एवढ्या सोयीसुविधा आपल्या मुंबईप्रमाणे नसतात ना, म्हणून त्यांनी डायरेक्ट अंदाजा लावून या गोष्टीचा कबुली देऊन या रिपोर्ट सबमिट करून दिलेला आहे असं ते बोलत असतो. मात्र कमळीला चांगलंच माहीत झालेलं असतं की ऋषी सर, मला तर वाटत होतं पहिले माझी आई जिवंत आहे, मात्र या रिपोर्टमुळं तर आता मला 100% खात्री झालेली आहे की माझी आई आता ही जिवंतच आहे आणि ती मेलेली नाही. आपल्याच्यानं खूप मोठी चुकी झाली आहे, ती आता आपल्याला सुधारावं लागणार आहे आणि काही पण करून आता आपल्याला या गोष्टीचा पूर्णपणे डिटेल्समध्ये पाठपुरावा हा करावाच लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मात्र ऋषी म्हणतो की कमळी हे बघ, तुला आता हे सर्व भास होत आहेत, मात्र या गोष्टी तुला भास होत आहेत म्हणून ह्या गोष्टी तुला खोट्या वाटत आहेत. मात्र कमळी म्हणते की नाही ऋषी सर, मी माझ्या मुद्द्यावर खूप ठाम आहे आणि माझी आई जिवंतच आहे आणि मी तिला आता भेटून राहणारच आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कमळीने तर पूर्णपणे विचार केलेला असतो की तिची आई जिवंतच आहे. आता तिची आई कमळीला कशा पद्धतीने भेटेल आणि कुठे भेटेल याचा शोध आता कमळी वन फिरत घेत असते. आणि इकडे राजन सर आणि कमळीच्या आईची सरू आईची या ठिकाणी भेट होईल का, आणि ही भेट झाल्यानंतर आता सर्व आईच कमळीला सांगेल का हीच आपली खरी मुलगी आहे, आणि त्यानंतर आता त्यांचं परिवार हा पूर्णपणे एकदा एकत्र येईल का, हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.